तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी गणित भाग 2 याच्यामध्ये जे प्रकरण क्रमांक 7 आहे निर्देशित भूमिती. तर ते आपण आजच्या व्हिडिओपासून सुरू करतो. त्याच्यातला पहिला सराव संच आहे सराव संच 7.1. तर तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सराव संच 7.1 च्या आधीचे जे प्रकरण क्रमांक 5 आणि 6 चे व्हिडिओ आहेत तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही आधीचे व्हिडिओ सुद्धा बघू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 7.1 मधले प्रश्न बघणार आहोत. तर त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, खालील दिलेले बिंदू त्यांच्या सहनिर्देशकांवरून कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहेत ते लिहा. आणि चरणात आणि अक्षरात, आता इथे अक्षावर चरणात आणि कोणत्या अक्षावर आहेत ते लिहा. आता हे जर तुम्हाला सोडवायचं असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला चरण आणि अक्ष यातला फरक कळायला पाहिजे. चरण कुठले आहेत आणि अक्ष कुठले आहेत. तर याच्यामध्ये हा आपला एक्स अक्ष आहे, हा वाय अक्ष. तर एक्स आणि वाय अक्षामध्ये इथे हे पहिलं चरण बघा, चरण पहिलं, हे दुसरं येणार, हे दुसरं चरण, परत हे तिसरं येईल, तिसरं चरण, आणि हे चौथं चरण. तर याच्यामध्ये अगदी जस्ट मिनिट, सॉरी, इथे चौथं चरण थोडंसं वेगळं यानं दाखवूया आपण. चौथं चरण, ओके. तर पहिल्या चरणामध्ये समजा मी इथं संख्या लिहिल्या 1, 2, इकडं पण 1, 2 अशा संख्या लिहिल्या. इकडं ऋण 1, ऋण 2, संख्या भरपूर असतात, तात्पुरतं मी सॉरी 1, ऋण 1, ऋण 2. तर बघा, आता चिन्ह ओळखायचे. पहिल्या चरणामध्ये दोन्ही सुद्धा काय आहेत, धन आहेत, हे लक्षात ठेवा. पहिल्या चरणामध्ये दोन्ही पण काय येणार, धन. दुसऱ्या चरणामध्ये बघा, पहिला एक अक्ष बघायचा. तर एक अक्षावरचे हे काय आहेत, दोघं पण ऋण आहेत, आणि वाय अक्षावरचे काय आहेत, धन. म्हणजे दुसऱ्या चरणातली चिन्ह काय झाली, ऋण आणि धन. परत तिसऱ्या ह्याच्यामध्ये दोन्ही पण ऋण आहेत, इथलाही ऋण आहे आणि हे खालीही ऋण आहे, त्यामुळे तिसऱ्या चरणामध्ये दोन्हीही ऋण. आणि चौथ्या चरणामध्ये पहिला एक्स बघा, एक्स धन आहे, ते हे इकडचे, हा एक्स पहिला धन आहे, आणि मग इकडचं काय आहे, ऋण, म्हणजे धन आणि ऋण असं आहे. तर चार चरण जे आहेत त्यांची चिन्ह लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे एकदा का तुमच्या लक्षात आलं की पहिल्या चरणामध्ये दोन्ही धन, दुसऱ्या चरणामध्ये ऋण धन, तिसऱ्यामध्ये ऋण ऋण, आणि चौथ्यामध्ये धन ऋण, ही चिन्ह लक्षात ठेवायची. मग तुम्हाला यातला प्रत्येक प्रॉब्लेम जो आहे तो सोडवता येईल. आता पहिल्यामध्ये बघा, ऋण 3 आणि 2. तर याच्यावरून डायरेक्ट तुम्ही उत्तर लिहू शकता. मी एक एक्स्ट्रा स्टेप सांगतोय तुम्हाला. याच्यातली चिन्ह आधी बाजूला काढा. पहिलं चिन्ह काय आहे, ऋण आहे. 3चं चिन्ह काय आहे, ऋण, आणि 2चं काही नाही म्हणजे काय असणार आहे, धन. मग आता ऋण आणि धन असं जर म्हटलं आपण तर कुठल्या चरणात येणार, म्हणून ए हा बिंदू, ए हा बिंदू दुसऱ्या चरणात आहे. हे चिन्ह बघा, दुसरं ऋणधन दुसऱ्या चरणात आहे. तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चालेल, हे फक्त मी तुम्हाला कळण्यासाठी स्टेप लिहिले. तुम्ही ती चिन्ह मनातल्या मनात बघायची काय आहे ती, आणि मग डायरेक्ट त्याचं उत्तर लिहायचं. मग त्याचं दुसरं बघा, त्याच्यात दुसऱ्यामध्ये हे आहे इथे -5 आणि -2. तर ते घेऊया, बी -5 -2. आता याच्यात चिन्ह बघा, दोघांची पण चिन्ह काय आहेत, ऋण आहेत. म्हणजे ऋण 5 त्याचं चिन्ह ऋण, आणि 2चं चिन्ह सुद्धा ऋण. मग दोन्ही पण ऋण असतील तर बी हा बिंदू कुठल्या चरणात येणार आहे, म्हणून बी हा बिंदू दोन्ही ऋण असणारा कोणता आहे, बी हा बिंदू तिसऱ्या चरणात आहे. तिसऱ्या चरणात आहे. आणि परत तिसरं याच्यामध्ये बघा, तिसरा बिंदू कुठला आहे, तर के 3.5 1.5, के 3.5 1.5. आता पहिल्या बिंदूचं म्हणजे एक्सचं बघा, हे 3.5 धन आहे, तर कुठे ऋण चिन्ह दिसत नाही. दुसराही धन आहे. दोन्ही धन असतील तर तो कुठल्या चरणात येणार आहे, दोन्ही धन असेल तर पहिल्या चरणात. पहिल्या चरणात. तर पूर्ण वाक्य लिहा, के हा बिंदू पहिल्या चरणात आहे. जसं हे लिहिलं त्याप्रमाणे के हा बिंदू काय आहे, पहिल्या चरणात आहे, असं लिहायचं. त्याच्यानंतर चौथा, त्याच्या पुढचा बिंदू कुठला आहे बघा, 2-10, डी 2-10. तर बघा, 2 ला ऋण चिन्ह नाही आहे म्हणजे ते धन आहे,
10 सुद्धा काही ऋणचिन्ह दिसत नाही, त्यामुळे ते धन आहे. दोन्ही धन असतील तर काय म्हणणार, तो पहिल्या चरणात चरणात आहे. डी हा बिंदू याच्यासारखं वाक्य लिहायचं, पहिल्या चरणात आहे. हे झाले 4. तर 5वा बघूया. 5वा कुठला आहे उदाहरण, ई 37 आणि 35. ई 37 आणि 35. तर याच्यामध्ये हे जर आपण बघितले, याचे सुद्धा चिन्ह काय येणार आहेत, दोन्ही धन येणार. ओके, हाही धन आहे, हाही धन आहे. कुठे ऋणचिन्ह नाहीच आहे त्याच्यात, त्यामुळे दोन्ही धन धन आले तर परत कुठल्या चरणात येणार, पहिल्या चरणात. ओके, हे झाले एकूण 5 झाले पहिले. आता 6वं बघा, इथे एफ हा बिंदू आहे 15 आणि -18. तर त्याचंही चिन्ह बघा, 15 आणि -18 मध्ये 15चं चिन्ह काही नाही म्हणजे काय आहे, धन आहे. आणि 18चं चिन्ह दिसतं इथे, काय आहे, त्याच्या समोर लिहिलेलं ऋण. तर धन आणि ऋण म्हणजे कुठल्या चरणात येणार, धन आणि ऋण म्हणजे तर इथे आहे 4थ्या. ओके, तर एफ हा बिंदू चौथ्या चरणात, जस्ट 4थ्या चरणात आहे. पूर्ण वाक्यात लिहा. ओके, 4थ्या चरणात आहे. त्याच्यानंतर 7वा हा जी हा बिंदू कसा आहे बघा, 3 आणि -7. तर 3चं चिन्ह काही नाही म्हणजे धन, आणि 7चं ऋण चिन्ह धन आणि ऋण. धन आणि ऋण कुठला आहे, तर बघा इथे धन आणि 3 आणि -7 आहे. त्यामुळे इथे परत कुठल्या चरणात येणार, तो 4थ्या चरणात. आता पुढे 8वा H0-5. 8वा हे फार महत्वाचं आहे, H0 आणि -5. परत एकदा बघूया, 0 आणि -5. आता ज्यावेळी 0 असेल तर बघा कुठला निर्देशक 0 आहे, तर हे तुम्ही मनातल्या मनात करायचं आहे आणि डायरेक्ट ठरवायचं आहे. एक्स पहिला असतो तो एक्स आणि दुसरा असतो तो काय, वाय. एक्स निर्देशक काय आहे या उदाहरणाच्या बाबतीत, एक्स निर्देशक 0. एक्स निर्देशक जर 0 असेल तर एच हा बिंदू, एक्स निर्देशक 0 म्हणून एच हा बिंदू वाय अक्षावर आहे. ओके, एच हा बिंदू काय, तो वाय अक्षावर. जर त्याचा एक्स निर्देशक 0 असेल तर वाय अक्षावर, आणि वाय निर्देशक 0 असेल तर एक्स अक्षावर येणार. अशा प्रकारे तो लिहायचा वाय अक्षावर. परत 9वा बघूया आपण. 9व्यामध्ये 12-0. 9व्यामध्ये बघा 12 एच, मला वाटतं तो यम आहे. ठीक आहे, यम 12-0. इथे वाय निर्देशक 0 आहे बघा, म्हणून इथे काय या उदाहरणाच्या बाबतीत वाय निर्देशक 0. वाय निर्देशक 0 असेल तर कुठला आहे, यम हा बिंदू वाय निर्देशक 0 आहे म्हणून एक्स अक्षावर आहे. ओके, एक्स अक्षावर आहे असं लिहायचं. वाय निर्देशक 0 म्हणून एक्स अक्षावर, एक्स निर्देशक 0 असेल तर वाय अक्षावर. हा नियम लक्षात ठेवा. तर फक्त तुम्ही उत्तर लिहिलं तरी चालेल हे. ओके, पुढे चाल, त्याच्यातला 10वा एन बघा 0-9. 10व्याच्या बाबतीत इथे 10वा एन बरोबर 0-9. तर याचा एक्स निर्देशक 0, एक्स आणि वाय. एक्स निर्देशक 0 असल्यावर कुठला आहे ना, एन हा बिंदू वाय अक्षावर आहे. ओके, हे झाले 10 पर्यंत. त्याच्यानंतर पुढे 0 हा बघा, ई 0 आणि 2.5. हा घेऊया 11वा. ई 0 आणि 2.5. आता 2.5 आणि जर म्हणजे 0 कुठला एक्स निर्देशक 0 म्हणजे पी हा बिंदू वाय अक्षावर आहे. ओके, पी हा बिंदू कुठल्या अक्षावर आहे, वाय अक्षावर आहे. 11 झाला. आता 12वा -7 आणि -3. क्यू 12 क्यू -7 -3. आता याची चिन्ह शोधा, कारण याच्यात कोणी एक्स पण 0 नाही, वाय पण 0 नाही, दोन्ही पण वजा ऋण आहे.
ऋण ऋण कुठल्या ह्याच्यावर असतं? तिसऱ्या ह्याच्यावर. ओके, हा तिसरा. दोन्ही पण ऋण ऋण आहे म्हणजे तिसऱ्या चरणात. 0 असेल तर फक्त बघायचं एक्स का वाय. इथे लिहा क्यू हा बिंदू तिसऱ्या चरणात आहे. तिसऱ्या चरणात आहे. तर असं त्याच्या चिन्हांवरनं ठरवायचं की तो कुठल्या चरणात आहे. आणि हा एक नियम ठेवायचा, एक्स 0 असेल तर वाय अक्षावर आणि जर वाय 0 असेल तर तो एक्स अक्षावर. हा नियम लक्षात ठेवायचा. आणि दोन्ही जर 0 असतील तर आरंभ बिंदू. दोन्ही पण 0 असतील तर काय म्हणायचं? आरंभ बिंदू. दोन्ही अक्षावर आहे, आरंभ बिंदूवर आहे. आता प्रश्न क्रमांक 2 बघा, अतिशय सोपा आहे. फक्त आपल्याला उत्तरं लिहायची आहेत त्याची. खालील बिंदू कोणत्या चरणात असतील? एका वाक्यात उत्तरं लिहायची. त्याच्यामध्ये पहिला आहे ज्याचे दोन्ही निर्देशक धन आहेत. आता मागच्या वेळी मी तुम्हाला मागच्या प्रश्नामध्ये आकृती काढलेली ती परत एकदा इथं काढतो. ही आकृती तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. पहिलं चरण, हे दुसरं चरण, हे तिसरं, हे चौथं. पहिल्यामध्ये काय सांगितलं मी? दोन्ही धन असणार. परत इथे ऋण आणि मग धन. इथे दोन्ही पण ऋण असणार. आणि चौथ्या चरणामध्ये काय असणार? पहिला म्हणजे एक्स धन आणि मग ऋण. पहिलं जे असतं ते काय? त्याला आपण एक्स म्हणतो आणि नंतर दुसरा आहे तो वाय. आता ज्याचे दोन्ही निर्देशक धन आहेत तर तो कुठल्या चरणात असेल? तर पहिल्याचं उत्तर काय येणार? पहिल्या चरणात असेल. पहिल्या चरणात. तो बिंदू पहिल्या चरणात आहे असं लिहायचं. ज्याचे दोन्ही निर्देशक ऋण आहेत तर ते चरण कुठलं येणार? तिसरं. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तो तिसऱ्या चरणात असणार. ज्याचा एक्स निर्देशक म्हणजे पहिला निर्देशक धन आहे आणि वाय निर्देशक काय आहे? ऋण आहे. तर पहिला धन आणि दुसरा ऋण म्हणजे काय? चौथं चरण. तर याचं उत्तर काय येणार? चौथ्या चरणात. आणि ज्याचा एक्स निर्देशक ऋण आहे म्हणजे इथलं बघा याच्यात, आणि वाय निर्देशक धन आहे. म्हणजे पहिला ऋण आणि दुसरा धन. तर ते कुठल्या चरणात येणार आहे? दुसऱ्या चरणात. ओके, तर अशा पद्धतीने काय करायचं? त्याची उत्तरं लिहायची. कधी तुम्हाला एक एक्स्ट्रा पण ऍड करतील. एक्स निर्देशक 0 असेल तर तो वाय अक्षावर आणि वाय निर्देशक 0 असेल तर एक्स अक्षावर. हे पण लक्षात ठेवा. ओके, आता प्रश्न क्रमांक 3 बघूया आपण. तर आता आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया. प्रश्न क्रमांक 3 मध्ये प्रतलात निर्देशक पद्धती निश्चित करा आणि खालील बिंदू स्थापन करा. आता हे जे बिंदू आहेत हे सगळे बिंदू तुम्हाला काय करायचे? एक आलेख कागद घ्यायचा आणि त्या आलेख कागदावर, आलेख पेपरवर हे जे सगळे बिंदू आहेत ते आपल्याला घ्यायचे. तर आता आपण काय करूया? याच्यामध्ये आलेख कागद घेऊया आणि त्याच्यामध्ये हे सगळे बिंदू घेऊया. ओके, आता हे दिलेले बिंदू स्थापन करण्यासाठी अशा प्रकारे पहिल्यांदा हा एक्स अक्ष आणि हा वाय अक्ष काढून घ्या. आता हे दोन्ही अक्ष काढून घेतल्यानंतर त्याच्यावर असे 1-1 सेंटीमीटरच्या अंतरावर इकडं 1, 2, 3, 4, 5, 6 उजव्या बाजूला धनसंख्या आणि डाव्या बाजूला इकडं ऋणसंख्या. वरती इथं उजव्या बाजूला धनसंख्या आणि खाली ऋणसंख्या. आणि मग त्यानंतर याला एक्स अक्ष म्हणा आणि इकडच्या बाजूला वाय अक्ष. एक्स एक्स डॅश, वाय वाय डॅश असं म्हटलं तरी चालेल. आता पहिला जो बिंदू आहे तो आपला आहे -2 आणि 4. तर बघा, -2 म्हणजे एक्स अक्षावरचा -2 म्हणजे इथं आहे तो एक्स अक्षावरचा आणि वाय अक्षावरचा -4. कुठे एकत्र येतात बघा? दोन्ही इथं आहेत. ओके, -2 आणि 4. तर इथे तो पहिला बिंदू येणार. तो घेत असताना इथं असं लिहूया -2 हा बिंदू मिळणार आपल्याला. -2 आणि 4. ओके, त्याला यल म्हणूया. जिथं काय होतं? तर हे दोन्ही एकत्र येतात. एक्स अक्षाचा -2 आणि वाय अक्षाचा 4. परत यम जो आहे तो आहे 5 आणि 6. म्हणजे एक्स अक्षावरचा 5 हा आणि वाय अक्षावरचा 6. तो पहिला एक्स अक्षाचा घ्या, इथून हा 5 आणि इथं वाय अक्षाचा 6. हे दोन्ही कुठे एकत्र येतात? इथं यम. 5 आणि 6. त्याच्यानंतर तिसरा आहे -3 आणि -4 म्हणजे एक्स अक्षावरचा -3. जस्ट एक्स अक्षावरचा -3 हा आणि वाय अक्षावरचा -4. दोन्ही कुठे एकत्र येणार आहेत? इथे येणार आहेत एकत्र. त्यामुळे इथल्या बिंदूला नाव काय द्यायचं? n -3 आणि 4. परत P हा बिंदू आहे 2 आणि -3 म्हणजे एक्स अक्षावरचा 2. जस्ट मिनिट. एक्स अक्षावरचा 2 आणि वाय अक्षावरचा -3. तर दोन्ही इथं एकत्र येतात बघा.
तर याला नाव काय देणार आपण? P2 आणि -3. परत Q हा बिंदू आहे. एक्स अक्षावरचा 6 आणि वाय अक्षावरचा -5. जे एक्स अक्षाचा 6 म्हणजे हा आणि वाय अक्षाचा -5. अगदी शेवट येतं इथे. तुम्ही अजून जरा वरती घेतलं तरी चालेल आले. हा कोण आहे आपला Q. ओके, इथे एकत्र आलाय तो Q. एक्सचा 6 वायचा -5. त्यानंतर आहे 7 0. आता 7 0 म्हणजे एक्स अक्षावरचा 7 आणि वायचा 0 म्हणजे हा इथं. तर हा बिंदू आहे तो आपला. जरा इकडे बाजूला लिहितो मी. 7 0 म्हणजे त्याचा वाय निर्देशक काय आहे? वाय निर्देशक 0 म्हणजे तो कुठल्या अक्षावर असणार आहे? एक्स अक्षावर असणार. एक्स अक्षावरचा 7 हा तो बिंदू येणार. त्यामुळे तो इथं घ्यायचा. 7 0 बरोबर इथे. त्याचं नाव काय? यस. परत पुढचा आहे तो पण इथे बाजूला लिहितो मी. 0 आणि -5 हे ते बिंदू आहेत. 0 आणि -5. 0 आणि -5 म्हणजे त्याचा एक्स निर्देशक 0 आणि एक्स निर्देशक 0 म्हटल्यावर तो कशावर असणार? वाय अक्षावरचा -5 म्हणजे तो इथे येणार. वाय अक्षावरचा -5 हे रफ करूया. तुम्हाला वाटेल तिथं आहे ते. ओके. वाय अक्षावरचा -5 कुठे आहे? तर इथे. वाय अक्षावरचा -5 आणि त्याचं नाव काय आहे? हे लिहायचं आपल्याला T0-5. अशा प्रकारे ते सगळे बिंदू काय करायचे आलेखावर आपण स्थापन करायचे. म्हणजे आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल. इथे आपला तिन्ही प्रश्न जे ह्यातले आहेत 7.1 मधले ते आपले झालेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 7.2 बघूया.